तर गाईज आजचा व्हिडिओ जो आपला राहणार आहे तो मराठीमध्ये राहणार आहे. आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच व्हिडिओ मी घेऊन येत असतो. ओके गाईज. तर आज आपण बघणार आहोत जो कालचा जो सामना झाला आपला डीसी आणि SRH मध्ये. तर खूपच खतरनाक सामना हा झाला. आणि जे अपेक्षित होतं आपल्याला नेहमीप्रमाणे जे अपेक्षित होतं की केव्हा जो अभिषेक शर्मा आहे तो केव्हा फॉर्म मध्ये येणार. तर फार वेळनंतर आपल्याला एक त्याची सेंचुरी बघायला मिळाली मित्रांनो. आणि फार खतरनाक बॅटिंग त्याची बघायला भेटली. छक्के चौके आपल्याला बघायला भेटले त्या मॅच मध्ये. पूर्ण पैसा वसूल झालेला आहे गाईज कालचा. आणि एकदम खतरनाक मॅच झाली गाईज. आणि बरं झालं सुरुवातीला बॅटिंग भेटली त्यांना. आणि बॅटिंग भेटल्यामुळं काय झालं की आपल्याला ते जास्त स्कोर आहेत ना ते बघायला भेटलं. आणि मध्यंतरी मला असं वाटलं होतं की कदाचित यार जो ख्रिस गेलचा रेकॉर्ड आहे 175चा तो तुटतो की काय हे मला वाटत होतं म्हणजे मध्ये मध्ये. तर अशा प्रकारचा खेळी झाली होती काल. आणि एकदम उत्तमरित्या बॅटिंग त्याने केली आहे. 135 रन मारलेत 68 बॉलमध्ये. आणि खतरनाक बॅटिंग करतायत. वैभव सूर्यवंशी झालाय, अभिषेक शर्मा झालाय. आणि मला पक्की गॅरंटी आहे 2026 IPL मध्ये एक तर अभिषेक शर्मा नाही तर वैभव सूर्यवंशी ख्रिस गेलचा जो रेकॉर्ड आहे ना 175 तो तुटल्याशिवाय राहणार नाही काहीच. आणि असं मला वाटतंय. 10 छक्के मारलेत अभिषेक शर्मानी. आणि 10 छक्के आणि 10 चौके मारलेत गाईज. आणि 120चा सामना जो आहे तो 250चा 242 रन झाले SRH चे. म्हणजे T20च्या सामन्यामध्ये आपल्याला ODI 50-50चा स्कोर पाहायला भेटते गाईज. आणि असलं स्कोर जे आहे गाईज ते बरंच पाहायला भेटते आपल्याला IPL 2026 मध्ये. म्हणजे बॉलरची म्हणजे बॉलरला कसं मारता येत नाही SRH मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं गाईज. यांचे स्कोर बरेच तगडे तगडे स्कोर गेलेले आहेत गाईज मागच्या वर्षी पण आणि ह्या वर्षी पण आता आपल्याला बघायलाच भेटणार आहेत. ईशान किशन आणि अभिषेक शर्मा ही चांगली जोडी भेटलेली गाईज. आणि एकदम खतरनाक मारतात गाईज. तरी पण दिल्ली डेव्हिल्स म्हणजे दिल्ली कॅपिटल्सचं पण तसं मानावं लागेल आपल्याला. कारण दिल्ली कॅपिटल्सनं 195 रन काढलेत. ओके तर ठीक आहे त्यांचं रन रेट जे आहे ते पुढं कामा येईल त्यांना. कारण बऱ्याचदा काय होतं ना पॉईंट सारखे असले तर मग रन रेटचा मामला येतो तिथं. आणि मग तिथं मग मागं पडते टीम. तर त्यामुळं हा एक फायदा जो आहे तो त्यांना भेटणारच आहे. 195 रन काढले त्यांनी म्हणजे जवळपास चांगलाच खेळले ते पण. पण जिंकू नाही शकले कारण आपल्या वैभव सूर्य म्हणजे आपल्या अभिषेक शर्मानं जो कारनामा केला होता. तर त्यामुळं ते थोडं अवघड गेला त्यांना. आणि बाकीचे प्लेयर पण चांगले खेळलेत. टीम डेव्हिड झालाय किंवा आपला कार्लसन झालाय. कार्लसनने पण शेवटी शेवटी चांगला मारले बॉल. 13 बॉलमध्ये 37 रन केले. शेवटी शेवटी अभिषेक शर्मा जो होता ना मॅचचा थकलेला वाटला होता गाईज. आणि वाटलं होतं की यार रिप्लेस होतो काय दुसऱ्या प्लेअरनी. पण असं पण वाटत होतं गाईज म्हणजे 17व्या 16व्या ओव्हरला असं वाटत होतं की 175 पर्यंत पण तो करू शकतो. पण गाईज ठीक आहे ह्यावेळेस नाही करू शकला. पण असं वाटतंय मला की यार 2026 मध्ये एक तर हा वैभव सूर्यवंशी नाही तर अभिषेक शर्मा 175 रन 100% ठोकेल. आणि क्रेझियलचं जे रेकॉर्ड आहे ना गाईज ते मला वाटतं की यावेळेस तरी तुटणार म्हणून. आणि गाईज आता ही जो सामना आहे टोटल हा म्हणजे पुरा बॅटिंगवरच त्यांनी जिंकलाय सनरायझर हैदराबाद मध्ये. आणि तुम्ही जर बॅटिंग पाहिली ना गाईज मी पाहिलेली बॅटिंग काल बॅटिंग पाहिली मी एकदम खतरनाक बॅटिंग केली गाईज. म्हणजे बॉल येतोय आणि आता पुरा म्हणजे कुठं सिक्स किंवा चौकात जाणार हेच होतं फक्त प्रेडिक्शन. म्हणजे तुम्ही प्रेडिक्शन पण काय करणार आहे गाईज पुढं. एक आणि 2 रनचं प्रिडिक्शनच काय करणार आहे गाईज. म्हणजे प्रत्येक तिसऱ्या चौथ्या बॉलला तुम्हाला छक्का चौकाच भेटतो गाईज. तर असले जे सामने ना गाईज SRH हैदराबाद सनरायझर्स हैदराबाद असले सामने बरेच एकदम कडक होणार गाईज. पुढची मॅच साठीच खरंच आपण उत्सुक आहात गाईज. म्हणजे मी पण उत्सुकच आहेत पुढल्या मॅचला पण. आणि जी वैभव सूर्यवंशीची मॅच आहे तिला पण आपण उत्सुकच आहोत. तर एकदा जर ती वैभव सूर्यवंशीची मॅच झाली त्याच्यानंतर पण आपण व्हिडिओ बनवूया गाईज. पण आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. तुम्हाला कसा वाटला अभिषेक शर्माचा परफॉर्मन्स आणि आपला हा व्हिडिओ गाईज जो मराठीमध्ये बनवलेला आहे. तर मराठी बांधव आहे गाईज सपोर्ट करा चॅनलला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा गाईज. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच गाईज. आणि अगर तुम्हाला जर अजून काही व्हिडिओ बनवायचे असलेत एखाद्या सामन्यावर एखाद्या प्लेअरवर तर कमेंट करा माझ्या चॅनलवर आपण व्हिडिओ तसे बनवूया. थँक्यू धन्यवाद.